Not just we are going to consider the MCQs in the previous entrance examination and the topic for that is surface tension. चला ठीक आहे. तो सरफेस टेन्शनवरती आधारित प्रीवियस एक्झामिनेशनमध्ये आलेले MCQs आपण कन्सिडर करत आहोत. त्याच्यातला पहिला MCQ आपण घेत आहोत. द फर्स्ट वन, ए स्क्वेअर फ्रेम ऑफ साईड यल. एक स्क्वेअर फ्रेम आहे, त्याची लेंथ आणि ब्रेथ सारखीच आहे, त्याची प्रत्येक साईड ही यल अशीच आहे स्क्वेअर असल्यामुळे. इट्स डीप इन लिक्विड सोपमध्ये त्याला डीप केलेला आहे. हा लिक्विड सोप आहे, लिक्विड सोपमध्ये त्याला डीप केलं आहे असा विचार करूया आपण. ओके. वेन इट इज टेकन आउट, त्याला बाहेर काढलं. आय एम टेकिंग इट आउट. अर्थात त्याची यल ही लेंथ सारखीच आहे. आता सोप जे आहे फक्त मध्ये असेल, सोप फिल्म तयार झालेली असेल. आता मध्ये ए लिक्विड फिल्म इज फॉर्म, येथे फिल्म तयार झाली ती आपण घरी करू शकतो. इफ टी इज सरफेस टेन्शन इज इक्वल टू टी, देन द फोर्स ॲक्टिंग ऑन इट, त्याच्यावरचा फोर्स कोणता. तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन माहिती आहे आपल्याला की तो चौघं बाजूने अट्रॅक्ट होईल. एफ तो फोर्स विचारलेला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सरफेस टेन्शनच्या स्वरूपात, लेंथच्या स्वरूपामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहे. यू हॅव टू फाइंड आउट दॅट फोर्स. तुम्हाला माहिती आहे की सरफेस टेन्शन टीचा फॉर्म्युला असा आहे, सरफेस टेन्शन टी इज इक्वल टू टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ. परंतु या ठिकाणी त्याची लेंथ जी आहे ही लेंथ अप्पर सरफेससाठी यल आणि खालच्या सरफेससाठी यल अशी ट्वायसल घ्यावं लागणार आहे. कारण त्याला ही फ्रेमवरती ती सोप फिल्म आहे, वरती एअर असेल, खालीसुद्धा एअरच असेल, त्याला 2 फ्री सरफेसेस आहे म्हणून ट्वायसल घ्यायची. मग इथे यल कोणती येईल तर ॲक्च्युली टोटल यल, त्याची पेरीमीटर ही यल and L. How many L's are there? 4 L should be there. Therefore, the surface tension T should be replaced by the formula T is equal to F upon 2 into bracket. How many L's are there? L plus L plus L plus L. Perimeter equal to 4 L. And why we are taking 2 times? Because there are 2 free surfaces. That's why. Therefore, it comes out to be F upon at L. But they have asked us the force विचारलेला आहे. दॅट इज क्वेश्चन मार्क इन फ्रंट ऑफ एस. मग फोर्स कसा काढणार तर ॲट यल लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर करतो मी तो. देअरफॉर ॲट यल इंटू टी इक्वल टू एफ. देअरफॉर फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज एफ इक्वल टू 8TL. And which are those options? Twice TL, 4TL, 8TL. This is the required option. This is the correct answer of that question. Force F equal to 8TL. This is how you can solve the question based on that part. आपण आता दुसरा क्वेश्चन घेत आहोत प्रीवियस एक्झामिनेशनमध्ये आलेला. येथे काय म्हटलं आहे, ए फोर्स रिक्वायर्ड टू ड्रॅग अ सर्क्युलर फ्लॅट प्लेट ऑफ रेडियस 5 सेंटीमीटर. येथे एक सर्क्युलर फ्लॅट, दुसरं आपण घेत आहोत सर्क्युलर फ्लॅट प्लेट आहे. लक्षात घ्या, ही प्लेट आहे, भरीव प्लेट आहे, ही रिंग नाही. ओके. त्याची रेडियस तुम्हाला दिलेली आहे. रेडियस ऑफ दॅट प्लेट स्मॉल r इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. दिस इज द इन्फॉर्मेशन इन फ्रंट ऑफ यू ऑन द सरफेस ऑफ. आणि ही सरफेस ऑफ वॉटरवरती आहे. म्हणजे एखाद्या बीकरमध्ये मी पाणी घेतलं असेल तर त्या पाण्याच्या सरफेसवरती ही आहे, ही फ्लॅट प्लेट. ओके. आता येथून ह्या फ्लॅट प्लेटला बाहेर काढायचं आहे, तर तेव्हा पाण्याचा पृष्ठभाग त्याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन करेल, त्याला ओढेल, सर्व बाजूनी त्याला ओढेल. दिस फोर्स इज स्ट्रिक्टली बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन. ही प्लेट असल्यामुळे सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला हा आहे टी इक्वल टू एफ अपॉन यल. तुम्हाला त्यांनी फोर्स विचारलेला आहे इन फ्रंट ऑफ एस. फोर्स इज द रिक्वायर्ड क्वांटिटी. त्यासाठी सरफेस टेन्शन टीची किंमत सुद्धा दिलेली आहे. रेडियस 5 सेंटीमीटर आहे आणि सरफेस टेन्शन टी इक्वल टू 0.075 न्यूटन पर मीटर दिलेला आहे. ओके. सो दीज आर द गिव्हन क्वांटिटीज अँड एफ इज द फोर्स इज रिक्वायर्ड क्वांटिटी. मग मी काय करेल, परत तोच फॉर्म्युला वापरतो. टी इक्वल टू एफ अपॉन यल. टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ इक्वल टू सरफेस टेन्शन. या ठिकाणी ही फ्लॅट सर्क्युलर प्लेट असल्यामुळे त्याला फक्त एकाच दिशेचा फोर्स असेल. त्याला 2 सरफेसेस नाही, त्याला एकच फ्री सरफेस आहे म्हणून फक्त यल घेणार, ट्वायसल घ्यायचा नाही. मग यामध्ये मी किंमत टाकतो टी इक्वल टू
T is 0.075. Force is required per unit length. लेंथ म्हणजे हा टोटल ही लेंथ येईल त्याची, म्हणजे याची पेरीमीटर म्हणजे त्याचा सर्कम्फरन्स येईल आणि सर्कम्फरन्सची किंमत येईल ट्वाइस पाय आर. वी हॅव टू पुट द व्हॅल्यू ऑफ आर ॲज 5 सेंटीमीटर. 0.075 equal to f upon twice pi into r. R is 5 centimeter, but it is given in terms of Newton meter. This centimeter should be converted into meter as r equal to 5 into 10 raised to minus 2 meter. So this is the value you should have to keep there, into 5 into 10 raised to minus 2. Transferring this denominator to the left hand side, 0.075 into twice pi into 5 into 10 raised to minus 2 equal to f. It comes out to be 5 into 2 is 10, 10 into 10 raised to minus 2 is 10 raised to minus 1, 10 raised to minus 1 into this 0.075 is 0.0075, and if I am going to convert in terms of 750, it comes out to be 750 into 10 raised to minus 5 along with this pi as well equal to f. The final answer in terms of pi is 750 into 10 raised to minus 5 pi Newton. The options are 35 into 10 raised to minus 5, 60 into 10 raised to minus 5, 750 into 10 raised to 5 Newton. It is 750 into 10 raised to minus 15, but there is pi Newton. Here it is 750 into 750 pi into 10 raised to minus 50 Newton, 750 pi into 10 raised to minus 5 Newton. This is the required quantity. This is the correct answer of that question. So this is how you can solve this question as well. तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जर का सर्क्युलर रिंग असती तर त्यावेळेस मी ट्वाइस एल घेतलं असतं, परंतु ही प्लेट असल्यामुळे मी फक्त एल घेतलं. याचं हे फ्रेम आहे म्हणून मी ट्वाइस एल घेतलं. ही जर का फ्लॅट प्लेट असती तर मी फक्त एल घेतलं असतं. प्लेटच्या वेळेस फक्त एल घ्यायचा, फ्रेमच्या वेळेस ट्वाइस एल घ्यायचा. सर्क्युलर प्लेटच्या वेळेस एल घ्यायचं, सर्क्युलर रिंगच्या वेळेस ट्वाइस एल घ्यायचा आहे. ओके, आय होप यू अंडरस्टूड दिस. I would like to stop here. See you next time.